रक्तगटाचा सख्खा नातेवाईक जर अचानक बेपत्ता झाला याचे दुःख त्याच घरातील सदस्यांना जास्त माहिती असते। अशातच 24 तासानंतर नजीकच्या पोलीस स्टेशनला मिसिंगची तक्रार द्यावी लागत असल्याने शेगाव परिसरातील जावरकर लॉन जवळ राहणाऱ्या मेटकर परिवाराने तेच केलेत। इकडे वडिलांची कोणी माहिती दिली पाहिजे म्हणून 11,000चे बक्षीस सुद्धा जाहीर केलेत। मात्र त्याच धनराज मेटकर यांचा 2 नोव्हेंबरच्या रात्री चांदूर रेल्वे पोलीस स्टेशन हद्दीत रेल्वे कटिंगमध्ये गंभीर जखमी झालेत। त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखलही करण्यात आले, परंतु त्यांचा त्यातच मृत्यू सुद्धा झाला। बेवारस म्हणून त्यांचा अंतिम संस्कार सुद्धा करण्यात आला। इकडे नातेवाईकांना मात्र 2 महिन्यानंतर माहिती मिळाली। यावर खरंच पोलीस यंत्रणा बेपत्ता इसमाच्या शोधात किती तत्पर आहे हे घडलेल्या घटनेवरून आता स्पष्ट होत आहे। जिल्ह्यात घरातून बेपत्ता होणाऱ्या घटनेची अनेक पोलीस स्टेशनमध्ये अनेक तक्रारी दाखल होत आहे। अशात कोणाचा शोध लागतो तर काही बेपत्ता नागरिक स्वतःहून आपल्या घरी परततात। मात्र पोलीस स्टेशनला तक्रार दाखल झालेल्या इसमाबद्दल वर्णनाची शोधपत्रिका तयार करून इतर पोलीस स्टेशनला वायरलेसवरून माहिती द्यावी लागत असते। कोणाच्या हद्दीत असा वर्णनाचा इसम आढळून आल्यास तात्काळ शोध लागू शकतो। मात्र हल्लीच्या दिवसात जवळपासच्या पोलीस स्टेशन हद्दीत मिसिंगची तक्रार दाखल होते आणि जवळच्याच पोलीस स्टेशन हद्दीत त्या बेपत्ता इसमाची अनुचित घटना घडून सुद्धा पोलिसांना तर माहिती होत नाही। मात्र नातेवाईकांना सुद्धा अनेक दिवसपर्यंत खबर न मिळता पोलीस कर्मचारी त्याचे परस्पर बेवारस म्हणून अंतिम संस्कार उरकवण्याच्या घटना आता उजेडात येत आहे। 3 दिवसापूर्वी अशीच धक्कादायक घटना सिटी कोतवाली आणि बडनेरा पोलीस स्टेशन हद्दीत घडली। यावर त्या नातेवाईकांनी पोलीस तपासावर आपला चांगला संताप व्यक्त करून कारवाईची मागणी केली। त्याच घटनेची शाही आता संपत नाही तर पुन्हा धक्कादायक घटना समोर आली आहे। शेगाव नाका परिसरातील जावरकर लॉन येथे राहणारे सेवानिवृत्त बँक कर्मचारी 64 वर्षीय धनराज आनंद मेटकर हे अचानक त्यांच्या घरातून 2 नोव्हेंबरला बेपत्ता झाले। त्यात त्यांच्या मुलाने 4 नोव्हेंबरला तात्काळ नांदगाव पेठ पोलीस स्टेशन गाठून मिसिंगची तक्रार दाखल केली। माझं नाव अक्षय मेटकर। माझे वडील 2 तारखेला घरातून निघून गेले होते, तर आम्ही एक मिसिंग कंप्लेंट आम्ही नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये दिली होती 4 तारखेला की 2 तारखेला घरून निघून गेले कोणाला न सांगता। तर आम्ही सगळीकडे त्याचं शोध मोहीम राबवली आणि त्यांवर बक्षीस पण ठेवलं होतं आम्ही 11,000 रुपये की जो कोणी शोधून आणून देईल त्याला 11,000 रुपये देण्यात येईल। पण आम्हाला तसे काही कळलं नाही। तर सडनली 25 डिसेंबरला पोलिसांनी मला एक फोटो पाठवला, ज्यात त्यांनी सांगितले की एक रेल्वे कटिंग झाली होती 2 नोव्हेंबरला, त्याच दिवशी ज्या दिवशी ते मिसिंग झाले। तर त्यात त्यांनी मला फोटो पाठवून सांगितलं की असं असं झालं होतं। तर मी तो फोटो बघून मी कन्फर्म केलं। तर यात असं झालं आहे की माझी कंप्लेंट होती 4 तारखेची, ज्यात 2 तारखेला ते मिसिंग झाले होते आणि मला त्यांनी म्हणजे रिप्लाय दिला किंवा 25 डिसेंबरला रात्री। तर पावणे 2 महिना उलटल्यावर त्यांनी मला सांगण्यात आलं की असं असं झालं म्हणून माझ्या वडिलांसोबत। तर यावर असंच आहे की पोलीस प्रशासनाकडून मला काहीच माहिती मिळाली नाही। त्यांनी मला म्हणजे पावणे 2 महिन्यांनी सांगितलं की तुझ्या वडीलसोबत असं असं झालं आहे म्हणून। त्यांनी मला फोटो पाठवला, मग मी कन्फर्म केलं। तर माझं एवढंच म्हणणं आहे की आता माझ्यासोबत असं झालं असं पुन्हा कोणासोबत होऊ नये आणि पोलिसांनी त्यांची जबाबदारी पूर्णपणे राबवावी। इकडे पोलीस तपासात होते तर इकडे पुणे येथे नोकरी करणाऱ्या मेटकर यांच्या चिरंजीवाने आणि नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेण्यास सुरुवात केली। वडिलांची कोणी माहिती दिली पाहिजे म्हणून मुलाने माहिती देणाऱ्यास 11,000चे बक्षीस सुद्धा जाहीर केले होते। एका आठवड्यात नांदगाव पेठ पोलीस कर्मचारी गावनेर यांनी त्यांच्या हद्दीत किंवा इतर ठिकाणी शोधपत्रिकेत आढळल्यास इसमाचे फोटो मेटकरांच्या मुलांना व्हॉट्सअपवर पाठवित गेले। मात्र धक्कादायक माहिती अशी समोर आली की ज्या दिवशी धनराज आनंद मेटकर हे बेपत्ता झाले त्याच रात्री त्यांचा चांदूर रेल्वे पोलीस स्टेशन हद्दीत रेल्वेने अपघात झाल्याने गंभीर अवस्थेत त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्याच ठिकाणी त्यांचा मृत्यू सुद्धा झाला। ही माहिती खुद्द नांदगाव पेठ पोलिसांना सुद्धा नव्हती आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे मेटकर परिवारांना सुद्धा मिळाली नाही। शेवटी 25 डिसेंबरला नांदगाव पेठ पोलिसांनी मेटकर यांचा फोटो त्यांच्या मुलांना पाठवल्यानंतर ही घटना उघडकीस आली। तब्बल 2 महिन्यांनी धनराज मेटकर यांचा शोध लागला, मात्र तोपर्यंत त्यांचा बेवारस म्हणून पोलिसांनीच अंतिम संस्कार केला होता।
मेटकऱ्यांच्या मुलांच्या हाती आले फक्त कपड्यांचाच बंडल, ते सुद्धा त्यांना चांदूर रेल्वे पोलीस स्टेशन दाखल झाल्यावर मिळाले. या घटनेवर आता पोलिसांच्या कार्यक्षमतेवर मोठा प्रश्न निर्माण होत आहे. मिसिंगची घटना नांदगाव पेठ हद्दीतील अपघातात चांदूर रेल्वे आणि मृत्यू सिटी कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत असताना ही 2 महिन्यानंतर हेच धनराज आनंद मेटकर आहे हे स्पष्ट होणे, यात अनेक प्रश्न आता निर्माण होत आहे. नांदगाव पेठ पोलिसांनी शोधपत्रिका काढून खरंच वायरलेसवर माहिती देऊन सर्वत्र शोध घेतला होता का? जर हे केले असेल तर चांदूर रेल्वे पोलिसांनी या घटनेची माहिती का कळवली नाही? त्यांनी सुद्धा शोधपत्रिका काढली होती का? जर काढली होती तर नांदगाव पेठ पोलिसांना एवढ्या उशिरा का माहिती मिळाली? आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मेटकरांचा मृत्यू सिटी कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत जिल्हा सामान्य रुग्णालयात झाला असताना त्यांना रुग्णालय कर्मचाऱ्याने मेमो दिला नव्हता का? जर दिला असेल तर त्यांनी इतर पोलीस स्टेशनला का कळवले नाही? या घटनेवर आता कोणते पोलीस स्टेशन जबाबदार आहे असा प्रश्न आता निर्माण होत आहे. नांदगाव पेठ पोलिसांना विचारले असता पोलीस कर्मचारी गावणे यांनी अमरावती, शेगावसह ग्रामीण हद्दीत शोध घेतल्याचे सांगितले. तिकडे चांदूर रेल्वे पोलीस अधिकारी घुगे यांना विचारले असता 2 नोव्हेंबरला रेल्वे अपघाताची माहिती रेल्वे विभागाने दिली. त्यात कर्मचाऱ्यांनी आधी जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराला दाखल केले. त्यांची शोधपत्रिकाची वृत्तपत्रात माहिती दिली नसल्याचे सांगितले. अशातच नांदगाव पेठ पोलीस स्टेशन येथून चांदूर रेल्वेला 22 नोव्हेंबरला धनराज मेटकर यांची शोधपत्रिका पोहोचल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. या घडलेल्या धक्कादायक घटनेवर शहर पोलीस आयुक्त आणि ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी लक्ष देऊन माहिती घेणे आता गरजेचे झाले आहे.